सगळ्यात महत्वाचा दूध व्यवसाय सक्सेस करायचं म्हणलं ना मिल्क चार्जरशिवाय पर्याय नाही. मी सुरुवातीला विरोध होता मला सुद्धा वापरायला, ज्यावेळेस फरक पडत गेला त्यावेळेस ती चालू झाली. आम्ही एक सुद्धा गाय ठेवली आणि मिल्क चार्जर मुळे आम्हाला एवढा आत्मविश्वास आला का आपण काहीतरी करू शकतो. आज दुग्ध व्यवसाय करणं म्हणजे दररोजचा संघर्ष झालाय. दुधाळ काळ कमी आणि भाकड काळात जास्त असतोय. गायी सतत आजारी पडतात. डॉक्टर, औषधं, इंजेक्शन खर्च मात्र दिवसेंदिवस वाढतोय. अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय सोडावा का हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात येतो. पण थांबा, मिल्क चार्जर चालू करून केल्याच्या नंतर डॉक्टर म्हणला ती गाय कुठे म्हणला आपण ट्रीटमेंट केलेली, त्याच्या समोर गाय उभी होती तरी ओळखून नाही शकले. 1560 रुपयाचं खाद्य फॅट वाढीसाठी नुसते आणत होतो. काळी मात्र फरक पडला नाही. पण हे मिल्क चार्जर ज्यावेळी आम्ही वापरले त्यावेळी आम्हाला त्याचा 15 दिवसात रिझल्ट मिळाला. क्वालिटीमध्ये म्हणजे वादच नाही. मला पाटील सरांनी दिलेले कस्टमर ते मला म्हणतात अण्णा एससीटीचं दूध आहे ना, हो मग मला ते द्या. देशी गायमध्ये आलो सोडत दिला तर यांचं हे कसं वाईट आहे हे पटवण्यामध्ये मी पंडित होतो. पण आता एचएफ गायचं देखील दूध तुमचं त्याच क्वालिटीचं होऊन राहिले. आता तुम्हाला जरा वेळ नाही एक दूध देतो, तुम्ही दाखवा मला, सांगून द्या की बाबा हे एचएफचं दूध आहे म्हणून. डेअरीवाल्यांना पाहिजे त्यांनाच वाटायचे मिक्सर करून आणते काही काही काढून आणते काही काही त्याच्यामध्ये एवढी फॅट लागली. आता मी यांचे 5 लिटर माझं फिक्स तुमच्याकडे दूध आजपासूनच घ्या. पचनक्रिया सुधारली का मग तब्येत बी चांगली होती, त्याच्यानंतर दूध बी चांगलं येतं, क्वालिटी चांगली होते, गाभ पर वेळेवर धरते, सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. दुधाची क्वालिटी सुद्धा चांगली. ह्यांचं दूध आहे का पूर्ण खवा आणि पासून दिलं जाते. ह्यांचा जे आजार बरा करते ते आपला का करणार. की ज्यावेळेस खरेदी केली त्यावेळेस तुम्हाला तिचं दूध अतिशय 1.5 लिटर मिळालं आणि गाभण किती महिन्याची होती? 4 महिन्याची. ती 6 लिटरवर गेली. 6 लिटरवर गेली. एका टायमिंगला 7 लागली. ओके. मस्टर्डीचा मला प्रॉब्लेम बराच होता, म्हणजे आता जीवच झालाय. दूध घट्ट आहे आणि दुधामध्ये वाढ आहे आणि जी साय येते ती साय म्हशीच्या दुधासारखी येते. 3 झिरोच्या वरती कधी फॅट लागलं नाही. आता तेच फॅट 4 झिरोच्या पुढे मी जी पावडर वापरली त्याचा खर्च मला ऑटोमॅटिक त्या दुधातूनच निघून गेला. ते इतर बेनिफिट मिळालेले ते एक्स्ट्राच मिळाले. एक गाय 2-3 वेळ तर पिळली की विकून टाकायची, दुसरी घ्यायची. पण ह्या टिकणार आहेत, आपल्याकडे जास्त वेळ तर टिकणार आहेत. सुकुतमध्ये माझ्या गायी अशा सोडल्या होत्या, एकही जनावर गेलं नाही, एकही जनावर नाही गेलं. साधारणपणे 15 दिवस गेले मॅडम. 15 दिवस गेले. 15 दिवस जर मिल्क चार्जर नसतं तर आज काय परिस्थिती असते. भयान परिस्थिती असते. मग मी या लाईन मध्ये बाधच झालो असतो. लोक सांगतात तुमच्या दुधाची क्वालिटी चांगली, त्याच्यामुळे आपलं दूध किती का मागतात पण आम्ही देत नाही. फॅट मध्ये काय बदल? फॅट पण चांगलं लागतं. अगोदर 3-7, 3-8, आता 4-5, 4-6. जी फॅट सुद्धा चांगलं लागलं. वापरायला चालू केल्यापासून 8 दिवसानंतर गायांचं दूध पण वाढलं. 1-2 लिटरने गाया पण वाढल्या आणि 3 रुपये पण वाढली. जोपर्यंत चालू होतं माझं तोपर्यंत गाया आजारी नव्हत्या. त्याच्यानंतरही बरेच दिवस काही आजारी नाही पडल्या आणि नंतर काही कालाने म्हणलं ठीक आहे गोठा चालू आहे, पण त्यानंतर परत आजारी पडायला लागल्या. त्यानंतर मग परत चालू केलं, म्हणलं आता नाही बंद करायचं. चालू केलं तर परत बंदच नाही केलं. मग आता हा सगळा अख्खा उन्हाळा गेला. उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचरने गाया आजारी पडतात, पण आपल्या इथं तो प्रकार झालाच नाही. 9 महिन्यात किती वेळा डॉक्टर आला? डॉक्टर झाला नाही, फक्त भराय पुरतं डॉक्टर बंद झाला. बंद झाला डॉक्टर. 2.5 वर्ष झाली मिल्क चार्जर. याच्यातून फायदा बॉडी लँग्वेज आहे ती व्यवस्थित राहते. महत्वाचं म्हणजे दुधाला वाढ होती, शेण घट्ट पडतंय, वैरण पुसून खाते, आजारी पडत नाही जनावर. डॉक्टर यायचं बंद झालं. सारखे कंटिन्यू आजारी पडणं, ताप येणं, तुमचं मस्टडीज होणं, सड बंद होणं, कॅल्शियम संपणं. महत्वाचं म्हणजे कॅल्शियम संपणं जनावराचं. आता नाही. मी फोर्सफुली याला म्हशीला आणून दिलं. काय दिलं? मिल्क चार्जर. 11 लिटर दूध येतं, 14 लिटर पासून. फायदा आपल्याला ते करतो त्याला कळतो, पण बाकीच्याला कुठं कळतो. एक नंबर पावडर चांगला आहे. डॉक्टर माझ्या गायला झालता. डॉक्टर मला झाल्यावर 1000 मला खर्च 10 दिवसाला येईल. मी पावडर वापरल्यावर 50 ग्रॅम सकाळी वापरली, संध्याकाळी माझं क्लिअर झालं. होतं असं 9 लिटर माझं दूध कंटिन्यू झालं. मिल्क चार्जर वापरण्यामुळे जे दुधामध्ये जी गुणवत्ता घट्टेपणा आला, म्हणजे दूध तापवल्यानंतर त्याची जी साय जाड यायला लागली. गाईचं म्हणायला गेलं तर गाईचे आजार पण कमी झाले, तसंच तिच्या अंगावरती चमक यायला लागली. डॉक्टर होणारा खर्च होता किंवा एक्स्ट्रा काहीतरी औषधं देण्याचा खर्च तो या मिल्क चार्जरमुळे पूर्ण म्हणजे बंदच झाला. मिल्क चार्जरमुळे म्हणजे आम्ही खूपच समाधानी झालो. आम्हाला कळून गेलं की मिल्क चार्जरचं दूध काय आहे आणि मिल्क चार्जर नसताना दुधाची चौकशी, फॅट वगैरे सगळ्या गोष्टींचा बदल झाला. लोक आम्हाला सांगतात की बाबा आमचं या गाईचं दूध पिल्यानंतर दुसऱ्या गाईचं दूध नाही परत. बरोबर. ते शंकाच नाही. टाकल्यानंतर त्याचा रिझल्ट 100%. 4 सलाईन लावायच्या, 4 गोळ्या इंजेक्शन, ते 1000 रुपयात दवाखाना केल्यापेक्षा 2 डोस मध्ये क्लिअर होती. समजा लगेच जाणार कोसला असून द्या, क्लिअरच होते. 4 दिवस पुढा गेला, 5व्या रोजी तिचा रिझल्ट दुधाचा बिन लगेच तेव्हापासून वाढतच गेली.
खरकूत आलं त्याला मी याला प्रिव्हेंटिव्ह डोसेस पण केलेले नव्हते या गायला. खरकूत आल्यानं आता आपण याच्यात टेकलो, परंतु 3 दिवसात परत जे दूध माझं चालू आहे, फक्त 3 दिवस थोडं दूध कमी झालं. 3 दिवसांना आहे ते दूध आणि ट्रीटमेंट सुद्धा किरकोळ ट्रीटमेंट 3 दिवसात गोठा आहे तसा पूर्ण उभा राहिला मला. जेवढे आभार मानावं तेवढे कमी आहेत. म्हणजे तुम्ही आमच्याकरता शेतकऱ्या देवदूत म्हणून आलेले. तुम्ही गजानन महाराजांचे आभार माना, त्यांचीच कृपा आहे, दुसरं काही नाही.